वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमोऽसुधकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि 47 शक्तींचं आमचं वर्णन सुरू आहे। काल आम्ही बघितली ती भावाभाव शक्ती आणि अभाव भाव शक्ती। भावाभाव या शक्तीमध्ये आम्ही जो भाव विद्यमान आहे तो पुढे भविष्य काळात अभाव रूप होणार आहे आणि अभाव भाव शक्तीमध्ये जो आज अभाव रूप आहे तो भविष्यामध्ये भाव रूप होणार आहे। अशा या जोडून असणाऱ्या दोन शक्ती आम्ही बघितल्या आणि याच शक्तीमध्ये आम्ही हे बघितलं की जो चैतन्य स्वभावाची विराधना करतो, आपल्या आत्मतत्वाकडे दुर्लक्ष करतो, सगळी साधन सामग्री परिपूर्ण लाभली असताना सुद्धा आत्मतत्वामध्ये उपयोग स्थिर करत नाही, त्याची भवितव्यता जीवनात त्याला क्षुद्र भव धारण करावे लागतात आणि क्षुद्र भव धारण करण्याची एकूण जी मर्यादा सांगितलेली आहे ती 66,336 अंतर्मुहूर्तामध्ये एवढे क्षुद्र भव तो जीव धारण करतो। आता आम्ही नेहमी छडालामध्ये वाचतो की एक श्वास में 18 बार जन्मो मर्यो भर्यो दुःख भार। जन्म मरणाचं दुःख हा जीव एका श्वासामध्ये 18 वेळा जन्म मृत्यू धारण करून हे दुःख तो जीव भोगतो आहे। कोणता जीव हे दुःख भोगतो आहे तर जो क्षुद्र भव धारण करणारा जीव आहे तो भोगतो आहे। आम्ही क्षुद्र भव आणि निगोदी याला एकार्थवाची वापरतो किंवा समजतो, पण दोन शब्द एकार्थवाची नाहीत। आज महत्वाचं प्रकरण आहे आणि या प्रकरणामध्ये आम्हाला क्षुद्र भव आणि निगोदी जीव यांच्यामधला फरक लक्षात घ्यायचा आहे। निगोदी जीव त्यांना म्हटलं जातं की जे साधारण वनस्पती कायिक जीव आहे त्यांना निगोदी जीव म्हटलं जातं। साधारण वनस्पती कायिक जीव ज्यांचं शरीर साधारण आहे, आयु साधारण आहे, श्वासोश्वास साधारण आहे, जन्म साधारण आहे, मृत्यू साधारण आहे, ते हे साधारण वनस्पती कायिक जीव हे निगोदी जीव आहे। आणि निगोदी जीवांचं आयुष्य किती तर त्यांचं कमीत कमी आयुष्य हे एक श्वासात 18 वेळा जन्म मरण एवढं जघन्य आयुष्य त्यांचं। आणि उत्कृष्ट आयुष्य या निगोदी जीवांचं किती तर अंतर्मुहूर्त हे त्यांचं उत्कृष्ट आयुष्य असू शकतं। म्हणजे सगळेच्या सगळे जीव निगोदी लब्ध पर्याप्तकच असतील असं नाही, काही पर्याप्तक होऊन सुद्धा लगेच अंतर्मुहूर्तात मृत्यूला प्राप्त होतात। तर अशा तऱ्हेची निगोदी जीवांची आम्ही परिभाषा लावतो। निगोदी जीवांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी समान असतात आणि तरी देखील त्यांचं सुखदुःख स्वतंत्र आहे, त्यांची आयु स्वतंत्र आहे, त्यांचा श्वासोश्वास स्वतंत्र आहे। एका दृष्टीतून स्वतंत्रता पण आहे, पण सगळ्यांचा मिळून जणू काही एकत्र निवास आणि एकत्र जन्म आणि एकत्र मरण अशा प्रकारची परिस्थिती निगोदी जीवांच्या जीवनात दिसते। निगोदी जीव हा फक्त वनस्पती कायिक, त्यातही साधारण वनस्पती कायिकामधला कायिक त्यांनाच निगोदी म्हणायचं। साधारण वनस्पती कायिक जीवांनाच फक्त निगोदी जीव म्हणता येतं, बाकीच्यांना नाही। तर अशा प्रकारे निगोदी आणि क्षुद्रभव। आता क्षुद्रभव म्हणजे कोणते तर क्षुद्रभव हे सगळ्या पंचेंद्रियापर्यंत सगळ्यांना क्षुद्रभव म्हणजे लब्ध पर्याप्तक जे आहे की जे एका श्वासामध्ये
18 वेळा जन्ममरण करतात असे पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, वनस्पतीपासून सगळे जीव आणि संज्ञी पंचेंद्रिय मनुष्यांपर्यंत. फक्त तिर्यंच्या आणि मनुष्य, देव आणि नारकी हे लब्ध पर्याप्त कधीही नसतात. त्यामुळे त्यांचा याच्यामध्ये क्षुद्र भवामध्ये अंतर्भाव होत नाही. तर या पृथ्वी तलावावर दिसणारे जे जे कोणते जीव दिसतील हे सगळे लब्ध पर्याप्त जीव असू शकतात. मनुष्य देखील लब्ध पर्याप्त असू शकतो. त्याचा समूर्छन जन्म असतो आणि ते लब्ध पर्याप्त जीव असतात. असे हे जीव यांनी जर लगातार जन्म मरण धारण केलं तर ते एका अंतर्मुहूर्तात 66,336 वेळा जन्म मृत्यू धारण करू शकतात. आता क्षुद्र भाव कोणते? तर क्षुद्र भाव आम्हाला एकूण मिळतात ते पहिल्यांदाच आम्हाला यांनी भेदानी समजावं लागेल हे प्रकरण. आणि हे प्रकरण मी यासाठी घेते आहे, समयसार मध्ये या प्रकरणाचा उल्लेख मिळणार नाही. हा कर्णानुयोगाचा विषय आहे वास्तविकतः. पण आम्हाला निगोदी आणि क्षुद्र भाव आणि जीव राशी कशी असते यातला फरक बऱ्याच वेळा कळत नाही. आम्ही समयसार शिकू आणि हा फरक, बेसिक फरक आम्हाला जर ज्ञात नसेल तर आमचं अज्ञान दूर करण्यासाठी हे आम्हाला या ठिकाणी बघायचं आहे. जीव हे दोन प्रकारचे, सूक्ष्म आणि बादर. आणि एकेंद्रिय जीवांमध्येच सूक्ष्म आणि बादर हा भेद आहे. म्हणून पृथ्वी, पाणी, अग्नी आणि वायू या 4 कायिक जीवांचे सूक्ष्म आणि बादर असे 2 भेद करायचे. म्हणजे एकूण झाले 8 भव. हे नंतर प्रत्येक वनस्पतीचा एक धरायचा आणि जे साधारण वनस्पती कायिक जीव आहे त्यांचे देखील बादर आणि सूक्ष्म असे भेद करायचे. म्हणजे एकूण 11 भेद झाले एकेंद्रिय जीवांचे. या एकेंद्रिय जीवांच्या 11 भेदांमध्ये जर त्यांनी लगातार जन्म घेतील तर ते प्रत्येक या एका पर्यायीमध्ये 6,012 वेळा जन्म मरण धारण करू शकतात. लक्षात घ्या. म्हणजे कशा प्रकारे हा जीव जन्म मरणाचं अनादिकालापासून दुःख सहन करत आलेला आहे. 6,012 वेळा एका पर्यायी. म्हणजे समजा पृथ्वी कायकाची बादर घेतली तर त्या ठिकाणी 6,012, सूक्ष्म घेतली तर 6,012. अशा तऱ्हेने ह्या 11 जे भेद सांगितले या 11 मध्ये 6,012 वेळा हा जन्म मरण धारण करू शकतो. आणि त्यानंतर द्विनिंद्रियामध्ये जर याली लगातार जन्म घेतला तर त्याचे 80 भव होऊ शकतात. 3 इंद्रियामध्ये 60, चतुरेंद्रियामध्ये 40 आणि पंचेंद्रियांमध्ये असंज्ञी पंचेंद्रिय म्हणजे तिर्यंच, संज्ञी पंचेंद्रिय तिर्यंच आणि मनुष्य असे एकूण 8 भव. या तऱ्हेने एकूण 66,336 भव हा जीव धारण करू शकतो. व्यवहारामध्ये आम्ही बघतो की श्वासोश्वास ज्याचा चालत नाही त्याला मृत्यू आला असं आम्ही बोलतो, म्हणतो. पण हा जीव एवढे भव धारण करेपर्यंत जर त्याला क्षुद्र भव प्राप्त झाले तर एवढा वेळपर्यंत तो श्वासोश्वास देखील घेऊ शकत नाही किंवा श्वासोश्वास पर्याप्ती पूर्ण होण्याच्या आधीच त्यांचा मृत्यू होतो. शरीर पर्याप्तीच पूर्ण व्हायच्या आत त्यांचा मृत्यू होतो. 6 पर्याप्ती सांगितलेल्या आहे. आहार पर्याप्ती, शरीर पर्याप्ती, इंद्रिय पर्याप्ती, श्वासोश्वास पर्याप्ती, भाषा पर्याप्ती आणि मन पर्याप्ती. यामधली शरीर पर्याप्ती पूर्ण होण्याच्या आतच त्यांचा मृत्यू होतो. त्यामुळे त्यांची श्वासोश्वास म्हणजे 4थ्या नंबरची पर्याप्ती पूर्ण होत नाही. आणि जोपर्यंत श्वासोश्वास पर्याप्ती पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांचा श्वासोश्वास प्राण नसतो.
अपर्याप्त अवस्थेत कोणत्याही जीवाला श्वासोश्वास प्राण नसतात. संज्ञी पंचेंद्रिय जीव सुद्धा जेव्हा अपर्याप्त अवस्था धारण करतो त्यावेळेला त्याला 7 प्राण अपर्याप्त अवस्थेत असतात. पर्याप्ती पूर्ण झाल्यानंतर मग तो 10 प्राणधारी बनतो. 3 प्राण कमी असतात, श्वासोश्वास कमी असतो, मनोबल कमी असतं आणि वचनबल त्यांना कमी असतं. या ठिकाणी तर हे क्षुद्रभव धारण करणारे संज्ञी पंचेंद्रिया पर्यंतचे जीव आहेत आणि हे लब्ध पर्याप्तक आहे. लब्ध पर्याप्तक याचा अर्थ हा की त्यांच्या पर्याप्ती पूर्ण होण्याच्या पूर्वीच त्यांचं मरण होतं. अशा तऱ्हेचे हे भव या जीवानी कितीतरी वेळा धारण केलेले असावे आणि तरीही आम्हाला आमच्या आत्म तत्वाकडे झुकून अंतरप्रतीती करण्याचा भाव या माध्यमातून तरी आमच्या जागृत व्हावा. आता निगोदी जीव आणि क्षुद्र भव याच्यामध्ये काय फरक आहे तर आचार्यांनी 5 तऱ्हेनी हा फरक दाखविलेला आहे. पहिला तर निगोदी जीव हे साधारण वनस्पती कायिकच जीव असतात, परंतु क्षुद्र भव वाले 5ही इंद्रिय वाले असू शकतात. पहिला फरक. दुसरा, निगोदी जीव पर्याप्तक आणि अपर्याप्तक दोनही प्रकारचे असू शकतात, परंतु क्षुद्र भाव असणारे जीव मात्र लब्ध पर्याप्तकच असतात. तिसरं, यांची उत्कृष्ट आयु ही एक अंतर्मुहूर्त असू शकते निगोदी जीवांची, परंतु क्षुद्र भाववाल्यांची एका श्वासाच्या 18व्या भागातच त्यांचं जन्म मरण होतं. नंतर चौथा फरक की निगोदी जीव समजा असीमित आहे. एखादा नित्य निगोदी जीव असेल तर त्याचे भाव असीमित आहे, त्याला मर्यादा नाही आहे. पण हे क्षुद्र भाव मात्र नियत आहे, म्हणजे 66,336 एवढेच ते भाव असणार आहे. यानंतर त्याला ते भाव प्राप्त होत नाहीत, म्हणजे हे भाव सीमित आहे. आणि 5वा फरक की हे जीव सगळे पहिले निगोदी जीव स्थावर कायिकच आहे, म्हणजे वनस्पती कायिकच आहे, आणि क्षुद्र भाववाले हे त्रसज जीव पण असणार आहे. अशा तऱ्हेचा हा फरक आणि अत्यंत महत्वाचा फरक आहे हा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. यानंतर आमची 37 आणि 38 नंबरची शक्ती येणार आहे. भाव भाव शक्ती आणि अभाव अभाव शक्ती. काल आम्ही जी शक्ती बघितली ती बघितली भाव अभाव आणि अभाव भाव. जी भाव आहे ती अभाव रूप होणार आणि जो अभाव आहे ती भाव रूप होणार. आता या ठिकाणी सांगत आहे भाव भाव शक्ती आणि अभाव अभाव शक्ती. याच्यामध्ये फरक कुठे आहे? त्या ठिकाणी आम्ही जी पर्याय वर्तमान पाली मागच्या शक्तीमध्ये ती पुढच्या समयात अभाव रूप असणार आहे हे बघितलं, आणि जी अभाव रूप आज आहे ती भविष्यात भाव रूप होणार आहे हे त्या 2 शक्तींमध्ये आम्ही बघितलं. आज जी आम्ही शक्ती बघतो आहे भाव भाव शक्ती आणि अभाव अभाव शक्ती, ही शक्ती आम्हाला आमच्या द्रव्यामध्ये आणि पर्यायी मध्ये लावायची आहे. म्हणजे आमचं द्रव्य देखील भाववान आहे आणि त्या त्रिकाली भाववान द्रव्याच्या अवलंबनाने होणारी आमची शुद्ध पर्याय पण भावरूप आहे. अशा तऱ्हेची भाव भावरूप शक्ती लावायची आहे द्रव्य आणि त्याची पर्याय मध्ये. आणि अभाव अभाव रूप शक्ती लावायची आहे की परद्रव्य याचा माझा अभाव आहे आणि त्याच्या पर्यायी ज्या होणार आहे याचा देखील माझ्यामध्ये अत्यंत अभाव आहे. म्हणून या 2 शक्ती द्रव्य आणि पर्यायाश्रित अशा तऱ्हेने आम्हाला बघायच्या आहे. अमृतचंद्र आचार्य म्हणतात की भवत पर्याय भवन रूपा भाव भाव शक्ती. भवत पर्याय भवन रूपा, जी वर्तमान पर्याय भवन रूप झालेली आहे आणि तिचा जो भाव आहे अशी ही भाव भाव शक्ती
आणि अभवत पर्याय अभवन रूपा अभाव अभाव शक्ती, की जी आज परद्रव्य आहे ते अभवत रूप आहे आणि त्याच्या पर्यायी देखील अभवत भवन रूप आहे, अशी ही अभाव अभाव शक्ती. रे आत्मन, तू त्रिकाली द्रव्यदृष्टीने शुद्धच आहे. तुझे द्रव्य शुद्ध, गुणशुद्ध आणि मग पर्याय अशुद्ध कशी? ज्या दृष्टिकोनातून आम्ही द्रव्य गुण बघितलं त्या दृष्टिकोनातून ती पर्याय देखील शुद्धच म्हणावी लागते. जर आम्ही द्रव्य शुद्ध आहे म्हणतोय, गुणशुद्ध आहे म्हणतोय, मग ज्या दृष्टिकोनातून आम्ही द्रव्य आणि गुण शुद्ध म्हटले त्या दृष्टिकोनातून पर्यायीमध्ये देखील कथनची शुद्धता आम्हाला मानावी लागते. आणि ज्या दृष्टिकोनातून आम्ही पर्याय अशुद्ध आहे म्हणू त्या दृष्टीतून गुणालाही अशुद्ध म्हणावं लागतं आणि पर्यायीलाही अशुद्ध म्हणावं लागतं. अशा तऱ्हेचा हा याच्यामधला समतोल आम्हाला लक्षात घ्यायचा आहे. म्हणून तुझे द्रव्य शुद्ध, गुणशुद्ध, मग पर्याय अशुद्ध कशी? त्या दृष्टीतून तीही शुद्धच. आणि म्हणून केवळ वचनातीत आत्मानुभव असा मला माझ्या तत्वाचा, मी माझ्या शुद्ध आत्मद्रव्याचा, ज्ञान गुणाचा वर्तमान पर्यायी शुद्ध रूपाने अनुभवतो. या वचन व्यापारही जिथे संपला तिथे आत्मप्रभूचे निर्विकल्प दर्शन आहे. म्हणजे काय झालं की मी माझ्या शुद्ध आत्मद्रव्याचा पहिल्यांदा तर अंतरंगामध्ये स्वीकार केला, तशी अकाट्य श्रद्धा माझ्यात निर्माण झाली. त्या दृष्टिकोनातून माझा हाही निर्णय झाला की माझे गुण देखील शुद्ध आहे. आणि ज्या दोन दृष्टिकोनातून मी ही बघतो आहे त्या दृष्टिकोनातून ती वर्तमान पर्याय देखील आता शुद्ध रूप पर्याय प्रगट रूप झालेली आहे. आणि त्या दृष्टीतून पर्याय ही शुद्ध आहे. हे आता बोलण्याची क्रिया आहे, ही समजण्या समजावून सांगण्याची क्रिया आहे. पण याचा जेव्हा वाच्यार्थ, याचा जो त्रिकाली ध्रुव आत्मा जेव्हा आम्ही अभिप्रेत ठेवून गोष्ट करू त्यावेळेला स्वतःच्या अंतर्मुख होता होता चिंतनामध्ये निमग्न झाल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला हा वचन व्यापार देखील संपलेला दिसेल. मी शुद्ध आहे, मी शुद्ध आहे हे म्हणत असताना शुद्ध आहे ह्या शब्दांना विराम मिळून तो स्वतःच्या शुद्धतेमध्ये अनुभूतीत जाईल. आणि जी अनुभूती आहे त्या ठिकाणी आत्मप्रभूचं दर्शन झालेलं आहे. याचंच नाव आहे सम्यक दर्शन. जे आम्ही चिंतनामध्ये मग्न आहे आणि मग्न असताना एक क्षण असा आमच्या जीवनामध्ये आम्हाला उपलब्ध झाला, प्राप्त झाला की त्या ठिकाणी त्या आत्मद्रव्याचं वेदन झालेलं आहे. आणि हे जे काही रसास्वादन झालेलं आहे त्यालाच अनुभवत टाको नाम, त्यालाच अनुभव असं म्हटलेलं आहे. म्हणजे चिंतन करून मन शिनलं, त्या ठिकाणी एक क्षण विश्रांतीचा आला आणि या विश्रांतीच्या क्षणी जी अनुभूती प्रगट झाली त्या ठिकाणी आता शब्द पण नाही, कोणत्या तऱ्हेचं चिंतन पण नाही आणि आत्म्यामध्ये ज्ञानामध्ये तल्लीन झालेलं आहे. आणि मी तल्लीन झालो हे शब्द देखील नाही आणि हा विकल्प पण नाही. अशा तऱ्हेची ही अनिर्वचनीय अनुभूती ज्याचं नाव आहे सम्यक दर्शन. आणि हे ज्या समयात जीवाला प्रगट होईल त्या समयात हा आत्मा स्वतःच्या अनंत शक्तींचं एका समयामध्ये अभेद रूप अनुभवन करेल. अशा तऱ्हेचं हे अतींद्रिय वैभव जीवनामध्ये प्रत्यक्षात त्याला अनुभवता येतं. अरे आत्मन, आत्म्यात परपदार्थांचा त्रिकाली अभाव आहे. जर मी म्हटलं पुद्गल शरीर आणि आत्मा यांचा अत्यंत अभाव आहे, कारण हे दोन द्रव्य आहे.
दोन द्रव्य असल्यामुळे शरीराचा एक परमाणू सुद्धा आत्मरूपाने परिणत होत नाही, किंवा आत्म्याचा एक प्रदेश सुद्धा शरीर रूप परिणमित होत नाही. दोनही एका क्षेत्रात राहतील. अनादिकालापासून हा आत्मा बाह्य परिकरामध्ये राहत आहे. पण असं असताना देखील यांनी आपलं सत्व कधीही सोडलेलं नाही, कारण त्याचा पराचा या आत्म्यात कधी प्रवेशच संभवनीय नाही. म्हणून त्रिकाली अभाव आहे. तुझं चैतन्य जडरूप कधीही झालेलं नाही. त्या निगोद पर्यायीमध्ये जिथे ज्ञानाची अत्यंत अल्प मात्रा आहे, ज्याला अक्षर ज्ञान किंवा पर्याय ज्ञान म्हटलं जातं, पण तेवढं ज्ञान त्याच्या जीवनात शिल्लक राहत. जर ते मांडलं नाही तर आत्मा जड मानावा लागेल. पण तेवढं ज्ञान प्रत्येकाच्या जीवनात मिनिमम असणारच आहे. म्हणून हा आत्मा कधीही जड चैतन्य जडरूपतेला प्राप्त होत नाही. आत्म्याची पर्याय सुद्धा परपर्याय रूप कधी झाली नाही. आत्म्याची पर्याय जी चैतन्य रूप आहे ती चैतन्य रूपच राहणार आहे. कधीही परद्रव्याची रागाची पर्याय अशी होणार नाही. परद्रव्याच्या परगुणांचा परपर्यायीचा तुझ्यात प्रवेशच नाही. शरीर, इंद्रिय, मन, द्रव्यकर्म, भावकर्मापासून तू सर्वथा विविक्त आहेस. मी केवल ज्ञान रूप परिणमू शकतो असा आत्मविश्वास प्रदान करणारी ही शक्ती. जर या शक्तीचं आम्ही स्वरूप पाहिलं तर भाव शक्ती आहे. भाव म्हणजे आत्म्याचं त्रिकाली अस्तित्व मान्य करणं. आणि ज्या समयात हा त्रिकाली अस्तित्व मान्य करेल त्या समयात तो त्या त्रिकाली आत्मद्रव्याच्या अवलंबनाने शुद्धता पर्यायीमध्ये व्यक्त करेल. आणि पर्यायीत एकदा शुद्धता व्यक्त झाली की त्याला अशा प्रकारचा माझा केवल ज्ञान स्वभाव आहे ही प्रतीती त्याला चौथ्या गुणस्थानातच येणार आहे. आणि म्हणून पर्यायीमध्ये भलाई ती 14व्या गुणस्थानात 13व्या गुणस्थानात केवल ज्ञान पर्याय प्रगट होईल 13व्यात. परंतु प्रतीती कुठं आली, जाणीव कुठं झाली की माझ्यात ते सगळं सामर्थ्य विद्यमान आहे, ते झालंय 4थ्या गुणस्थानात. आपल्या त्रिकाली भावशक्तीचं अवलंबन घेतलं. पर्यायीमध्ये देखील भावशक्ती प्रगट झाली. म्हणून अशी ही भावशक्ती त्रिकाली भावाच्या आधारानेच वर्तमान भावाचं अस्तित्व आहे. या त्रिकाली भाव म्हणजे द्रव्य हे भाव रूप आहे, म्हणजे अस्थि रूप आहे. यात पहिला भाव शब्द द्रव्यासाठी असून दुसरा भाव शब्द पर्याय दर्शवितो. त्रिकाली शुद्ध भावाच्या आश्रयाने त्या पर्यायीत स्वसंवेदन भाव प्रगट झाला. ही भाव शक्ती आहे. त्यामुळे शुद्धातून शुद्ध पर्याय प्रगट होते हे सिद्ध झालं. दोन तऱ्हेच्या धारा प्रचलित आहे. एक धारा शुभातून शुद्धता मिळते आणि दुसरी धारा शुद्धातून शुद्धता उपलब्ध होते. आणि दोनही धारा कथनचित बरोबर आहेत. जेव्हा आम्ही म्हणतो की आम्ही आमच्या त्रिकाली ध्रुव स्वभावाचं अवलंबन घेतलं, आमचा उपयोग आत्मतत्वावर स्थिर केला, म्हणजेच आम्ही त्रिकाली शुद्धता बघितली, त्यावेळेलाच वर्तमानातही शुद्धता आमच्या पर्यायीत प्रगट झाली. म्हणजे शुद्धतेतून शुद्धता ही धारा कथनचित अशा तऱ्हेने योग्य आहे. आणि दुसरी धारा शुभामधून शुद्धता. जेव्हा आम्ही कर्णानुयोगाचा विचार करतो तर अशुभ ज्या क्रिया आहे त्या अशुभ क्रियेचा परिहार करून जेव्हा हा जीव लब्धी प्राप्त करून क्षयोक्षम लब्धी, विशुद्धी लब्धी, देशना लब्धी, प्रायोग्य लब्धी आणि करण लब्धी सुरुवात करतो. करण लब्धीमध्ये आता त्याचा भाव जरी मिथ्यात्व जीवनात असलं तरी देखील त्याचा भाव हा आपल्या आत्म्याशी निगडीत आहे. पर्याय त्याची शुभ 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 होते आहे.
आणि अणिवृत्तीकरणाचा अंतिम समयापर्यंत तो अजूनही मिथ्यादृष्टी, पण तो सातिशय मिथ्यादृष्टी आहे. आणि त्या शुभ पर्यायीतून पुढच्या समयात शुद्ध आत्मानुभूती त्याला होते आहे. म्हणून कर्णानुयोगाच्या विवक्षेत ती पण धारा कथनचित आम्हाला पटणारी आहे. अशुभातून कधीही शुद्धता उपलब्ध होत नाही. त्रिकाली द्रव्य आणि वर्तमान पर्याय दोन्ही भावरूप आहे. त्रिकाली आत्मा भाववान असून प्रतिसमय भावरूप वर्ततो. ही भवती भावाचं भवन आहे. भवती भाव, पूर्णरूप भाव, त्याचं हे परिणमन आहे. न्यायक आत्म्याच्या आश्रयाने वर्तमान निर्मल रूप भावाचे अस्तित्व आहे. हे भाव शक्तीने दर्शविले. म्हणजे ही द्रव्य पर्याय यांची अविभक्त अवस्था आहे. भेद करून सांगितला, कथनामध्ये आम्ही भेद बघितला, पण वस्तुतत्व तर द्रव्य आणि ती पर्याय यांचं एक रूप असणं, अविभक्तपणा असणं, युगपद असणं हे त्या ठिकाणी दिसत आहे. आत्मद्रव्यामध्ये परद्रव्य, गुण, पर्याय, विकार यांचा अत्यंत अभाव आहे. ही अभाव शक्ती आहे. पहिला अभाव शब्द त्रिकाली अभाव कथन करतो, म्हणजे द्रव्यातील. आणि दुसरा अभाव शब्द पर्यायी देखील पराचा अभाव आहे हे सांगतो. माझ्या स्वभावामध्ये पराच्या पर्यायीचा देखील स्वीकार नाही, ही गोष्ट अभाव शक्तीने स्पष्ट आहे. स्वशी सर्वथा एकनिष्ठ हा एकत्वपणा, तर परापासून निरंतर पृथकपणा हा पृथकपणा अशी सिद्धी झाली. भाव शक्तीत त्रिकाली उपादान तर क्षणिक उपादान यांची संकल्पना आहे. तर अभाव शक्तीत कार्यासाठी परच आहे ही भूमिका आहे. भाव शक्तीमध्ये आम्ही काय पाहिलं काल, जसं आम्ही बघितलं की त्रिकाली उपादानात कार्य घडत नाही. त्रिकाली उपादानाचं अवलंबन घेऊन पर्यायीमध्ये जे काही क्षणिक उपादानगत योग्यता आहे त्यानुसार कार्य घडतं. आणि म्हणून भाव शक्तीमध्ये त्रिकाली उपादान आणि क्षणिक उपादान यांचा सुमेळ आम्ही साधला. आणि अभाव शक्तीमध्ये कार्यासाठी कोणतंही परद्रव्य असेल तर ते द्रव्य रूपानेही पर आहे आणि पर्याय रूपानेही परच आहे, हे अशी ही भूमिका स्पष्ट केली. आत्म्यामध्ये कोणती तरी पर्याय विद्यमान आहेच हे भावशक्तीमध्ये सांगितलेले होते. वर्तमान पर्यायी भूत आणि भावी पर्यायी अविद्यमान असतात हे अभाव शक्तीमध्ये सांगितलेलं होतं. वर्तमान विद्यमान पर्याय भविष्यात अभाव रूप आहे हे अभाव शक्तीत सांगितलं. भविष्यकालीन पर्याय आज अभाव रूप आहे पण पुढे त्या भाव रूप आहे हे भाव शक्तीत सांगितलं. म्हणजे सगळ्या शक्ती आम्हाला असं वाटतं भाव अभाव आणि त्यांच्या सगळ्या ह्या जोड्या अशा रीतीने आम्ही पाहणार आहोत किंवा अशा लावायच्या आहेत. जीवाचे अणुजीवी गुण नित्य आहे ही भावशक्ती आणि त्या गुणाची वर्तमान पर्याय आहे ही भाव शक्ती. जीव रागाला जाणत आहे तरी ज्ञानात रागाचा प्रवेश नाही ही अभाव शक्ती. आणि पर्यायी पण राग नाही ही अभाव शक्ती. वर्तमान काळात आत्मा आहे, भूतकाळातही होता आणि भविष्यातही राहणार ही एका समयात त्रिकाल स्थित राहणारी शक्ती. शुद्ध द्रव्याला जाणणारा पर्यायही शुद्ध होते
पर्यायीत राग आहे आणि त्याचा अभाव करायचा ही दृष्टीच नाही, तर आत्म्यात रागाचा त्रिकाली अभावच आहे. म्हणून माझ्या आजच्या पर्यायीत राग आहे बा. पर्यायीत राग नाहीच आहे. राग नाहीच एका दृष्टीने म्हटलेला आहे. पर्याय स्वभाव आहे ती गोष्ट अलग. पण पर्यायीमध्ये हा जीव रागाचा स्वीकार करत नाही. राग माझ्यात नाहीच, पर्यायीमध्ये पण नाही, अशी ही अभाव अभाव शक्ती, की त्या पर्यायीमध्ये देखील रागाचं अस्तित्व ही अभाव शक्ती मानत नाही. अशा तऱ्हेने या शक्ती आम्हाला जरी परस्पर त्या ठिकाणी समान वाटतात, फरक वाटत नाही, की सगळं तर तेच सांगितलंय, पण तरी देखील त्याच्यामध्ये अशा प्रकारचा फरक आहे. किंवा सारांश रूपाने जर आपल्याला बघायचं असेल तर आपण हा सारांश उद्याला बघू. म्हणजे आणखी या सगळ्या 6 शक्ती ज्या आहे या स्पष्ट होऊन जातील. आणि पुढे परत एक भावशक्ती येणार आहे. भावशक्ती आम्ही पहिल्यांदाही पाहिली आणि आता 39 नंबरची पण भावशक्ती येणार आहे. या दोन भावशक्तीमध्ये देखील फरक आहे. पहिली भावशक्ती सांगितली ती अस्थिरूप कथनाच्या अपेक्षेने आली आणि पुढे जी येणार आहे आता ती येणार आहे भावशक्ती क्रियाकारकांमधली षटकारक रूपाची, त्याचं सुतोवाच करणारी जी शक्ती ती भावशक्ती येणार आहे. म्हणजे कर्ता कर्मकरण अधिकरण संप्रदान अपादान या ज्या शक्ती सांगणार आहे त्या अपेक्षेतून ही भावशक्ती पुढे सांगणार आहे. आणि आधी जी भावशक्ती सांगितली ती द्रव्य अपेक्षेनी किंवा पर्याय विद्यमान आहे ती भावशक्ती सांगितलेली आहे. त्याचा आपण डिटेल्स परत उद्याला बघू सारांश रूपाने. आणि आज आपण इथे थांबूया. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ भो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र. कोणाला काही